नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे चोराडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. अभिजित भाऊजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे 1 जून 2025 रोजी. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत या ठिकाणी स्वतः ज्यांचं वाढदिवसाचं मैदान आहे अभिजित भाऊजी, पहिलवान तुषार माने आहेत आणि चोराडे ग्रामस्थ उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन 1 तारखेचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बरेच जण असते एवढं लेट मुलाखत आता संध्याकाळची घेण्याचं म्हणजे अंधार पडली, कारण काल इथं मैदान झालं चोराडीला ओपनचं. त्या मैदानामुळे काल पेपर वगैरे म्हणजे परमिशनचे पेपर वगैरे कुठंच गेले नव्हते. ते आज परमिशनला गेल्यामुळं आता जस्ट परमिशन भेटली आणि परमिशन भेटल्यामुळे आता मुलाखत करायची चालली. एकंदरीत जाणून घेऊ 1 तारखेला आदत बैल मैदान चोराडेकरांचं नियोजन कसं आहे. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आपण या ठिकाणी आपल्यासोबत आयोजक कमिटी ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे अभिजित भाऊजी आहेत, तुषार पहलवान आलेत आणि चोराडे ग्रामस्थ उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 1 जूनला आदत बैल मैदानचं. पहलवान नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदान कसं होणार आहे? 1 जूनला आपल्या इथं आदत बैलाचं मैदान घेतलेलं आहे. अभिजित फौजींच्या वाढदिवसानिमित्त एक बैल मैदान घेतलेला आहे. बर, मैदान रितसर पारदर्शक मैदान फौजी पॅटर्न मध्ये मैदान रितसर रास्त होणार. आता मैदान होतच असते तिथं. कालचं बी मैदान झालं इथं. बरोबर. मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार. हो, मैदान जे आपलं नियम आहे संघटने त्या नियमानच होणार समजा मैदान. बरं, ओळख वशिला काय? ओळख वशिला हे काय चालणार नाही इथं, काय चालतच नाही इथं. ओळख वशिला काय चालणार नाही. आता फौजींचं म्हणलं स्ट्रिक्ट मैदान असतं. हो, स्ट्रिक्ट मैदान. मित्रांनो, फौजी आता थोडं आहे उभं इथं आणि फौजी म्हणलं तर माझ्याच वाढदिवसाचा आहे, मी बोलणं बरोबर नाही, त्यामुळे पहिलवानांच्याकडे बोलायला दिलंय. परंतु फौजींचं म्हणलं ह्या फट्टीला इतिहास म्हणाल तर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मैदान इथं कुठलंही असू द्या, असं नाही की फौजींचंच असलं तर पहिलवानांचं असू द्या किंवा गावातल्या बापू शेट पिसाळ यांचं काल झालं मैदान. सगळ्याच्या मैदानात फौजी दिवसभर इथे निकाली पंचायत उपस्थित असतात. कारण फौजींचं एकच तत्व आहे की मैदान रितसर पारदर्शकच झालं पाहिजे. मग गावची गाडी असो, पाहुणावळ असो, ओळख वचला अजिबात नाही, जे काय नियमांना रितसर. पहिलवान आपली बक्षाची रूपरेष सुद्धा चांगले, फायनलला सुद्धा बक्षीस, क्वार्टर फायनल सुद्धा आहे. म्हणजे कसं आपण क्वार्टर फायनलचं बी ठेवलाय आणि इथनं पुढचं बऱ्याच म्हणजे मैदानाला म्हणजे कंटिन्यूज म्हणलं तर राहिलंच राहणार. क्वार्टर फायनल ठेवले ते आपल्या पॅम्पलेटवर 7 बक्षीस आहेत ती. पण 8-9 बक्षीस झाले तरी 9 बक्षीस वाढवायची, म्हणजे गाड्या ज्या पद्धतीने येतील त्या पद्धतीने बक्षीस बी वाढवायची आपली तयारी आहे. आणि क्वार्टर फायनलची बक्षीस ठेवलेली आहे, फायनलला बक्षीस आहे ती. पहिला क्वार्टर फायनल मागचा उद्देश काय? क्वार्टर फायनलच्या मागे हेच उद्देश की आता बघताय तुम्ही गाड्या येते त्या संख्या झाली किती, बैलगाडी मालकांची संख्या झाली किती आणि त्यातनं गुलाला जाते ती किती. बरोबर. त्यामुळे बैलगाडी मालक जास्त गाड्या गुलाला राहाव्या हीच हे असते. नक्कीच. थोडक्यात तुम्ही आज ग्रुपला मेसेज टाकला. हो, आज एक मोठं मैदान भरलं तर 20 गाड्या तरी गुलाला तर राहाव्या. आणि आपला महत्वाचा विषय जो आहे, जर आपला ह्यो जर नाद टिकवायचा असेल, आता पहिल्यांदा नव्या वाटते म्हणून समधी अजून पळते द्या. बरोबर का नाही? पण ह्या जो बैलगाडी मालक आहे त्याचा हाल व्हायला लागले ते. ह्यो नाद टिकवायचा असेल तर बैलगाडी मालक खुश करायला काहीतरी बघितलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय. शेवटी गुलालाची अपेक्षा सगळ्यांसाठी, गुलालाची अपेक्षा आहे सगळ्यांना. मित्रांनो, गुलालाची अपेक्षा आहे. असं कुठला बैलगाडी मालक नाही त्यांना वाटत की आम्हाला गुलाल नाही पाहिजे. पैशाकडे बघितलं जात नाही पहिलवान, गुलालाकडे बघतो. 100%. आणि गुलालासाठी जर नाद असतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेला, जसं फौजींचे चुलते होते, विवानांचं नाव आहे, स्टेडियमच आहे त्यांच्या नावानं. त्यांचा सुद्धा एक काळ होता की त्यांच्या गावात जी टॉपची बैल झालेली त्यांच्या दावणीला, आणि त्यांचं नाव म्हणजे जुन्या बैलगाडी क्षेत्रातले जे जुने बैलगाडी मालक असतील, चालक असतील किंवा पाहणारे लोक, त्यांना भिवाअण्णा पिसाळ म्हणजे कोण होते किंवा कसं त्यांचं बैलगाडी क्षेत्रातलं नाव होतं हे माहिती आहे. त्या अनुषंगानं ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे चोराडकरांनी. आणि चोराडला नाद भरपूर आहे, चोराडकरांचा म्हणजे गावालाच नाद आहे बैलगाडीचा. त्यामुळे प्रत्येक नियोजन चांगलं असतं. बरं, गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर, गाडी कमी जास्त आली तर तसला काही विषय नाही. 100 गाड्या आल्या तरी काय, पण आता 100 गाड्या म्हणाय तर आता 50 गाडी नोंद झालेलीच आहे. गाड्या जेवढ्या आहेत त्याला किती बी गाड्या येऊ द्या, मैदान बी आहे ती 2-4 मैदान पडले, ती गाड्या किती बी येऊ द्या, बक्षीस तेवढं भेटणार, त्यात काही 1 रुपया कमी होणार नाही. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता संध्याकाळ तुम्ही मग सांगितलं त्या पद्धतीनं
काल मैदान झालं, काल दिवस मैदानावर गेला. परमिशनला आज उशीर आपला झाला. त्यामुळे उशीर झाला. आता परमिशन घेऊनच आलोय आपण. परमिशन ही टाकू आपण बरोबर. नक्कीच. फाटीचं काय अडचण नाही. संध्याकाळची आता आपण हो. बाहेर देतोय महत्वाचं म्हणजे म्हणजे फाटी दाखवाय. काल फाटी बैल काय- मोठी हो. पाहिलेली ती, काल सगळी त्याच्यावर काय पाऊस पडलेला नाही, काय काय नाही. ना काय नाही फाटीची काय पुढे बी अडचण नाही. हो. उलट कालच्या पेक्षा हाडाकले. आता एकदम रान म्हणजे व्यवस्थित झाले. व्यवस्थित गेल्या वर्षी वाय थोडा ती चिखलात वाटत होता, आपण भरले. हो पण ती भरलेल्या त्या टायमध्ये चिखलात घाणा होत होता, त्यामुळे घोटाळा होता. आता काय नाही, काल एवढी मोठी बैल पाहिली त्यात तरी बी कुठं काय नाही विषय. आणि एवढा महत्वाचा 15 पाऊस बंद झाला पूर्ण. पाऊस बंद झाला पूर्णपणे. त्यामुळे फाटीची काहीच अडचण नाही, पुढं अडचण नाही, माग अडचण नाही. बाकी खाली आपली सुट्टीला पट्टी वर हो, निकाल ती समज जिथल्या तिथं हा? पट्टी काढली हो, पट्टी बिट्टी समजी जिथली पट्टी काय काढली नक्कीच. नाही फाटी. मित्रांनो आता पट्टी काढा. स्टेडियमच आहे, त्यामुळे कसं बसायची जागा बिगा ती स्टेज बीज सगळं असं जागेवर. ही आता ती तसाच सेट आहे. नक्कीच. मित्रांनो ऑनलाईन नोंदणी संदर्भात पहिल्यांदा काय सांगाल? ऑनलाईन नाव नोंदणी, हो हे महत्वाचा विषय. ऑनलाईन नाव नोंदणीच्या आज आपल्याला एक तरी काय गाड्या आता नोंद झालेल्या आहेत. त्या उद्याच्याला आपल्याला एक 6 वाजेपर्यंत गाड्या जेवढ्या काय होतील तेवढ्या नोंद करायची त्या. बरं. उद्याच्याला 8 वाजता आपल्याला लॉट काढायचं जायचं. 100% त्यामुळे आणि जर वेळेची ओरड आहे, फक्त बैलगाडी मालकांनी तेवढं सहकार्य करावं. कारण आता आम्ही मैदान असते ती कंटिन्यू होती त्या. आता हाय बऱ्यापैकी हो. हे आणि आपली बैल आहे ती, आम्ही पण शेवटच्या टप्प्यावर टाकतोय. त्यामुळे आपलं त्यात ही करताना 5-6 वाजेपर्यंत समजा विषय संपून आपलं आम्हाला लॉट लवकर निघलं म्हणजे समजी जिथल्या तिथं सोपं होती. जाते सगळं. हो, तर बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील, आज दिनांक 30 मे, उद्या 31 मे, ऑनलाईन नोंदणीचा उद्या शेवटचा दिवस आहे. ते बैलगाडी मालक 1 जूनला चोराड या ठिकाणी पळणार आहेत. त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा. उद्या नोंदणी- संध्याकाळी लॉट निघतील. नोंदणी संध्याकाळी 8 वाजता निघणार जायचं. ही बैलगाडी मालकांनी तेवढी नोंद घ्यायची, कारण गाड्याची म्हणजे बऱ्यापैकी आहे का तर आहे मैदान रिस्तर होते ती उगीच आता कमी होणार. आणि गाड्यांनी असा काही विषयच नाही, गाड्या चांगल्याच नोंद होते त्या, नोंद होणार आहे त्या गाड्या. फक्त आपण लॉट बी त्यासाठी 8 वाजता काढणारच आहे. बैलगाडी मालकांनी तेवढं सहकार्य करावं. परत उगीच ही राहिले ती झालं असं नाही. त्यांना 8 नंबर दिले ते आपण नोंदीला बी नक्कीच नोंद करून घ्यावी समधीनी. नक्कीच. आपल्यासोबत बाप्पा आहेत, थोडं बाप्पांकडून जाणून घेऊ. बापू नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता फौजींच्या वाढदिवसाचं मैदान आहे, कसं नियोजन आहे? फौजी पॅटर्नला ह्या पद्धतीनेच मैदान होणार. बर, रितसर पारदर्शी आहे. रीतसर होणार. इथं वशिला पाशीला तसला काय चालत नाही. पाहुणा पै आला घरी, या जेवा खावा जावा. नक्कीच. मित्रांनो बघा, म्हणजे आता प्रत्येकाला माहित झाले आणि फौजी स्वतः दिवसभर, मी मगाशीच म्हणलं, दिवसभर कुठलंही असं नाही की फौजींचंच मैदान, पैलवानांचं असू द्या, गावातलं असू द्या, कुठलंही मैदान असू द्या, फौजी आवर्जून दिवसभर निकाली पंचायत असतात. आता निकाला रितसर मैदान झालं तर बैलगाडी मालक आवर्जून येत असतात. कुठं अन्याय झाला किंवा ओळख लागली, वशील लागला तर कुठेतरी बैलगाडी मालकांचं नुकसान होत असतं. पण या पाठीचा इतिहास म्हणाल तर मागच्या वर्षी सुद्धा आपण बघितलं, बरीचशी मैदान झाली. अगदी मला वाटतं फौजी डिसेंबर-जानेवारी पर्यंत मैदान होती. 31 डिसेंबरला पण झालेलं. फौजीने एक पार्टी काय दिली नाही 31 डिसेंबरची, पण आपण नेक्स्ट टाइम घेऊया. मित्रांनो, जाता आता पुन्हा एकदा विनंती राहील, आज संध्याकाळ म्हणजे आता 30 तारीख दिवस थोडक्यात संपत आलेला आहे. उद्या शेवटचा दिवस 31 मे. तर लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा आणि आयोजक कमिटीला सहकार्य करा, जेणेकरून उद्या संध्याकाळी आपल्याला लाईव्ह लॉट काढता येतील आणि गट वगैरे उद्या संध्याकाळी माहिती होतील. आणि परवा दिवशी बापू मैदान किती वाजता चालू होईल? परवा कंप्लीट 8:30ला पहिला गट पडणारच. परवा दिवशी हो, मित्रांनो मैदान सकाळी 8:30ला चालूच होणार, कारण आपण 8:30ला बघताय चालू होणार. आपण 5च्या आत फायनल घ्यायचंच, किती गाड्या होत्या. कितीही गाड्या होऊ द्या. नक्कीच. बघा मित्रांनो, एक चांगला उपक्रम, म्हणजे लवकर काल फायनल 4 झाला. वाजताच कालचं हो. मैदान 4 वाजता फायनल झालं. हो. आपण ही 5 वाजाच्या आत फायनल घ्यायचंच. नक्कीच. आणि इथून पुढे कुठलंही मैदान ह्या फाटीवर झालं तरी 5च्या आतच फायनल होणार. हा, नोंदीबद्दल नोंदी मैदानात नोंद होणार नाही. मैदानात आले की गट हे म्हणजे असलं काय नाही, जे पण काय असेल ते आदल्या दिवशी होणार. म्हणते की मैदानात याचं तिथं गट पाडतेली, तिथं गाड्या घेतली. एक गाडी कोणाची घेणार नाही. ही काय पैशासाठी मैदानच नाही. बरोबर. आम्हाला मैदान 1 नंबर चांगलं कसं होईल हे बघायचं आहे. नक्कीच. मित्रांनो, माझी बैलगाडी मालकाला विनंती राहील, उद्याचा शेवटचा दिवस आहे, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा. मैदानामध्ये नोंदणी होणार नाही. इथलं म्हणजे ह्या या फाटीवर फाटीचं वैशिष्ट्य हा फौजीने सांगितलेलंच आहे की मैदानात नोंद नाही, कारण मैदानात नोंद म्हणलं की परत त्यात टाइम ओढ जातो, परत नोंद डबल होणार, मग गट काढाय वेळ किंवा. आणि आता सध्या थोडं वातावरण निवळलेलं आहे 2-3 दिवसापासून, त्यामुळे पावसाचं तर काय आता वातावरण खट्ट होऊन पडत आहे. तरी पण लवकरात लवकर नोंद करा, जेणेकरून उद्या लवकर लॉट काढता येतील आणि ग्रुपला लॉट पडल्यानंतर बैलगाडी मालकांना येण्यासाठी पण सोयीस्कर पडतंय. कुठल्या गटात किती वेळा तासावरती कुठं गाडी पळणार आहे समजतं, जेणेकरून बैलगाडी मालकांना त्रास होत नाही. काय लांबून येणार बैलगाडी मालक असतात त्यांना यासाठी अडचण नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती,
लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे यांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावाने सांग बरं.